नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा. एक खूप तातडीचा व्हिडिओ बनवण्याचं कारण, मित्रांनो, आज दिवसभरात अनेक फोन आले. काही बीड जिल्ह्यातील होते, तर काही आमच्या धाराशिव, नांदेड, बऱ्याचशा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कॉल झाले. प्रत्येकाचा प्रश्न होता की पेरणी करावी का, आम्हाला थोडीफार ओल आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपण 7 तारखेच्या नंतर पेरणी केली तर योग्य ठरेल. 7 तारीख का दिलेली असेल मी, त्याचं कारण आहे मित्रांनो, जवळपास 22 तारखेपासून मान्सून हा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात, मुंबई पुण्यासह आणि मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मान्सूनचं वातावरण पुढे आलेलं आहे. आणि आज 27 तारखेला बीड, परभणी तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणी आज ढगाळपणा आलेला होता. अनेक बांधवांनी माझ्यासोबत संवाद साधलेला आहे. तर मित्रांनो, सध्या तर खूप पावसाला सॅटेलाईट आणि रडारची जी अनेक मॉडेलचा अभ्यास करून किंवा पाहून मी तुम्हाला हवामानाचा अंदाज देत असतो. मित्रांनो, त्या मॉडेलच्याद्वारे तर खूप पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण असताना देखील पाऊस पडायला तयार नाही. हे एल निनोचा प्रभाव आहे आणि मित्रांनो, तो नाकारता येणार नाही. जे काय हे येथेच फिरणारे वैदूबाबासारखे जे हवामान अभ्यासक स्वयंघोषित आहेत, ते तुम्हाला खोटा दिलासा देत आहेत. ढगाकडे बघून हवामानाचा अंदाज देणे हे कधीही योग्य ठरणार नाही. मित्रांनो, काल मी फोनवरच माझे एक मित्र शेतकरी बंधू होते अंबाजोगाईचे, त्यांना मी कालच सांगितलं होतं की काका, तुमच्याकडे उद्या वातावरणामध्ये बदल होईल. आणि त्या पद्धतीने त्यांचा मगाच 6-6:30 वाजता फोन झाला. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की वातावरण बदललेलं आहे, परंतु पाऊस पडलेला नाही. तर मित्रांनो, मी कालच्यासुद्धा सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की मान्सून हा पुढे सरकेल. बीड जिल्ह्यात आणि अनेक जे काय जवळचे धाराशिवला लगत असलेल्या जिल्ह्यांना पुढे सरकेल. तर मित्रांनो, एक मी तुम्हाला सांगतो आहे, लक्षात घ्या. आत्ता 3 तारखेपर्यंत आणखी 5 ते 6 दिवस वातावरणामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, तसेच कोकण आणि आपला दक्षिण मराठवाड्याला लगत असलेल्या कर्नाटका या भागामध्ये या 3 तारखेपर्यंतच पाऊस होण्याचं वातावरण योग्य आहे. आणि ह्या 3 तारखेपर्यंत साधारणपणे आपल्या जवळपासचा जो भाग आहे, मी आता उल्लेख केलेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाचा काही भाग आणि आपल्या शेजारचा कर्नाटक, तेलंगणा या भागात पाऊस होण्यासाठी योग्य वातावरण राहणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, पाऊस हा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात खूप जोरदार, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडचा पाऊस हा थांबलेला असेल. आणि जर ह्या 3 तारखेपर्यंत जर आपल्याला 2 पाऊस नाही झाले, तर पेरणी करूनसुद्धा आपल्या हाती काही लागणार नाही आणि नुकसान होईल, हा धोका आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना वारंवार सांगत आहे की तुम्ही 3 तारखेपर्यंत पेरणी करायला थांबा. तर अनेक शेतकरी 3 तारखेपर्यंत म्हणण्यापेक्षा 7 तारखेला पेरणी होईल असं मी त्यांना सांगत आलेलो आहे. कारण 3 तारखेपर्यंत जर आपल्याला 2 पाऊस झाले, तर आपल्याला 6-7 तारखेला वापसा होईल आणि पेरणी होईल. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला तुमच्या काळजीपोटीच हे गोष्ट सांगत आहे. आणि सध्या उकाडा वाढलेला आहे, आकाशातसुद्धा एक संमिश्र प्रतिसाद देत आहे, वातावरणामध्ये ढग आहे. आणि आज काय 1.5-2 तासच फक्त सूर्यप्रकाश मिळालेला आहे या 2-4 जिल्ह्यामध्ये, जवळपास 2:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत ते 3:45 वाजेपर्यंत, नाही तर सूर्यदर्शनसुद्धा झालेलं नाही. तर मित्रांनो, माझी पुन्हा आणखी एकदा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की 3 जुलैपर्यंतच आपल्याला मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस राहणार आहे. 3 तारखेनंतर म्हणजे 7 तारखेच्या आसपास मित्रांनो पाऊस हा जवळपास उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच बिहार त्या भागात आगेकूच करणार आहे आणि परत आपल्याला जवळपास 26 ते 27 तारखेपर्यंत पावसाची शक्यता अतिशय धुसर आहे. जर अचानक काय वातावरणात बदल झाला तरच पाऊस येईल. त्यामुळं जर तुम्ही आत्ता पेरणी कराल आणि जर नाहीच पाऊस झाला तर तुमचं बी मातीत जाईल, नुकसान होईल, तुमचं खत, पेरणीचा खर्च, बियाणे हे वाया जाईल. या काळजीपोटी मी तुम्हाला हे सांगत आहे. तर मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल. मला तुमच्यासोबत संवाद साधण्यात खूप आनंद होतो आणि मी कधीही खोटं नाटक किंवा ढगाकडे बघून माझा अंदाज नसतो. तर माझी तुम्हाला आणखी एकदा विनंती आहे मित्रांनो, जर आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि दादाला सपोर्ट करा. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभरात्र.